ग्रामीण धमाका 2025 आपण आजचा तिसरा दिवस आहे, ग्रँड फेअरचा दिवस आहे समोरच्या कक्षामध्ये. याच्या अगोदर आपण प्रशांत आदवडे नेहमीच मोठमोठ्या स्पर्धा करताना ज्यांचा आपण आवाज ऐकला, ऑल इंडिया ओपनच्या स्पर्धा बहुतांशी वेळेला करताना ऐकल्या आहेत आणि त्यांचाच आवाज आपण ऐकत होता. आज महत्त्वाचा वेळ या नारंगी ग्रामीण धमाका या स्पर्धेसाठी आपण दिल्यात. आता धनंजय पाटील आमच्या जोडीनं जॉईन झाल्यात. DBNची टीम ज्याच्यावरती चर्चा धनंजय पाटील आणि प्रशांत आदवडे यांनी देखील केली होती. प्रत्येक वेळेला काहीतरी अपडेट स्वतः नवीन आणण्याचा प्रयत्न करतायत. आता 4 कॅमेऱ्याशी याचा लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे आणि त्यावेळेला ग्राफिक असतील, स्टॅटिस्टिक असतील, कंपॅरिझन असतील, वॅगन व्हील असतील आणि या प्रत्येक गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे मिस्टर विराज आहे. धनंजय आपलंही स्वागत आहे. एक एक सामना रंगतोय आणि असं वाटतंय ना मागच्या सामन्यामध्ये 38चा पाठलाग झाला आणि 38चा पाठलाग नाही झालाय आणि ते विचार करता V24 चंदन सर एक तर 38 डिफेंड करायचे असतील तर त्या 37 करा किंवा 47 पर्यंत प्रवास करा आणि पांडवास तुम्ही नाणेफेक जिंकले, शतरक्षण स्वीकारले, टिचून गोलंदाजी करायचे. ना योग्य विश्लेषण आपण या ठिकाणी करत आहात आणि हा मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे विराजांना दिला जातोय. मॅचला सुरुवात, पहिला बॉल भरत यांचा पहिलाच बॉल इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, बॉल निघून जातो. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतात बॉलवरती, बॉल फील करतायत तोपर्यंत 2 धावेचा कॉल मैदानावरती देण्यात आलाय. एका बाजूला आपण पाहिलं तर दीपेश लोखंडे, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर मंगेश म्हात्रे आणि तिसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर भरत घरत मैदानावरती गोलंदाजीवरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवरती 2 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. बऱ्याचशा गोष्टीवरती चर्चा होईल, किती धावफलक यायला हवा कारण आता दुपारचं सत्र सुरू झालंय. स्विच चा प्रयत्न केला होता. दीपेश लोखंडे प्रमुख फलंदाज आहे आणि धनंजय बऱ्याच वेळेला तुम्ही देखील या नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती समालोचन केले. आता काय झाले, सकाळचं सत्र संपले, दुपारचं सुरू झाले, हवा आहे, थोडासा वेग आहे तर धावांचा वेग वाढवायला हवा. यस आणि तो प्रयत्न दीपेश करतात का पाहूयात. भरत तयार पुन्हा एकदा, लोवर फुलटस बॉल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, बॉल फील केला, फेकी चांगली झालं परंतु त्या ठिकाणी आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं होतं. थोडीशी वाईडिश फेकी करण्यात आली. एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती आपण धावा पाहिल्या तर जाऊन पोहोचतात. एकूण धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 3 धावा. 3 धावा धावफलकावरती. स्कोरबोर्ड अपडेट होतोय, थोडासा टेक्निकल एरर आहे तोही देखील येणार आहे. स्कोरबोर्ड अकुटप्याचा चेंडू पहिला ऑफ स्टंपच्या बाहेर गेला आणि चेंडूला खेळलाय फाईन लेग रिजन मध्ये. मंगेश यांच्या बॅटमधनं हा पहिला चौकार. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. क्रिकेट आमची आणबान शान, खेळाडूंचा हा आहे हो मान. आमच्या एकीची ताकद. पाहिलं असेल आपण चौकार मैदानावरती खेळल्या मंगेश म्हात्रे यांच्या बॅट मधून आलेला भरत घरत यांच्या अगेन्स्ट. भरत तयार, पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळी स्ट्रोक थोडंसं लवकर खेळल्यात. बॉल जोपर्यंत आपण पाहिलं तर निघून जातो तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात आणि सिंगलच्या माध्यमातून धावफलकावरती धावा. 8 धावा धावफलकावरती येत असताना पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. स्ट्राईक करेनला दीपेश, 9 सेकंडला मंगेश. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील खोलवा टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केला जोपर्यंत मिड ऑफला फील्ड केलं जाईल. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 9. नारंगी ग्रामीण धमाका चालू आहे. धनंजय पाटील आमच्या जोडीने आहेत. धनंजय आपण 2 सामने पाहिले, दोन्ही सामन्यामध्ये एक काय गोष्ट होती. पहिला सामना जो मारांबलपाडानी न्यू चंदनसर बदाम पाहिला, बदाम जो न्यू चंदनचा संघ होता ना तो मॅच पासून लांब गेला होता, आला होता पण फिल्डिंग मुळे ते स्पर्धेबाहेर गेला. तर शिरगाव संघ आणि वैतीपाडा यामध्ये जो मॅच झाला त्या मॅचमध्ये शिरगाव संघ पूर्णपणे इन होता पण त्या अजयच्या क्षेत्ररक्षणामध्ये आणि महत्त्वाच्या वेळी त्या रनिंग बिटवीन द विकेटमध्ये केलेल्या चुकामुळे शिरगाव संघ त्या स्पर्धेबाहेर गेलाय. म्हणून या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, रनिंग बिटवीन द विकेट आणि फिल्डिंग यावरती लक्ष जास्त असणं गरजेचं आहे. नाही, 2 गोष्टी आपण उल्लेख केला. एक तर पहिला मॅच आपण पाहिला तर जो थोडासा क्लोजअप आला होता त्यावेळी काही चुकी आपण पाहिलं तर गोलंदाजाच्या माध्यमातून झाला, तिथे पराभवाच्या छायामध्ये जावं लागलं होतं ते बदाम 11 चंदन सरला. दुसऱ्या मॅचमध्ये स्ट्राईक रोटेशनचा जो इश्यू मैदानावरती आपण पाहिलात त्याही गोष्टी तुम्हाला पाहायला मिळाल्यात. कदापि विजय यांना स्ट्राईक मिळाली असती
तर चित्र काही वेगळं असतं मागच्या मॅचचं. पण त्याही गोष्टी वेळ निघून गेल्यानंतर चर्चा करण्यामध्ये तितकं काही महत्त्व नाहीत. आणि त्या गोष्टीमध्ये आपण पाहिलं तर विजय मात्रे स्वतःला अगदी नाराज पाहायला मिळत की स्ट्राईक का घेतली नाहीत आणि स्ट्राईकांवरती जाण्याचा प्रयत्न मला का झाला नाही, याही गोष्टीमध्ये चर्चा करण्यात आली होती. सुरुवात पहिल्या षटकामध्ये V24 चंदनसर संघाने चांगली केली. विकेट नाही गमावल्यात, 9 धावा त्यांनी बनवल्यात आणि 9च्या सरासरीनं जर जाण्याचा प्रयत्न केलात तर तुम्ही धावगती खास करून 38-40च्या जवळपास जाण्याचा प्रयत्न होऊ शकतोय आणि तो प्रयत्न व्हायला बाद. पुढचा बॉल पुण्यात आपण पाहिलं तर फटका चांगला खेळलाय. चेंडू मात्र निघून येतो ऑन साईडला. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. जोपर्यंत बॉलला फील केलाय सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या माध्यमातून धावा धावफलक्यावरती 10 धावा ऑन स्कोर कार्डवरती लगवण्यात आल्यात. जसं तुम्ही उल्लेख केला मागच्या मॅचचा विजय मात्र असं नाही की स्ट्राईक नव्हती आली, त्यांनी ते ठेवली नाही. त्यांनी त्यांच्याकडे ती ठेवायची होती. ज्यावेळेला प्रशांत जाधवडे आम्ही म्हणत होतो की स्ट्राईक महत्वाची आहे, प्रत्येक वेळेला तुमचा प्रमुख फलंदाज जास्त वेळ स्ट्राईकवरती राहणं गरजेचं आहे. डबेस्टीच्या वरचा चेंडू आपण पाहिला थोडासा रॉंग वन हाताळला होता. काल एक मॅच झाला होता त्यावरती देखील चर्चा होईल, ज्यावेळेला सुमित इलवान फणसपाडा आणि गावदेवी कनेर यामध्ये देखील असाच सामना झाला होता. अर्थीचा पाठलाग तिथेही करायचा होता. त्यावेळेला ॲज अ प्रमुख फलंदाज म्हणून जो खेळ मदन दळवीने केला होता त्यावरती चर्चा होईल. पुढचा बॉल मंगेश पुन्हा खेळण्याचा प्रयत्न, आक्रमक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. बॉल जोपर्यंत निघून जाईल फील्ड करेल भरत घरत तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावा धावफलक्यावरती आपण पाहिलं तर 11 धावा. V24 चंदनसर संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर पांडवास कातकरीपाडा एकाच परिसरातील असलेले दोन्ही संघ आहेत. एकमेकांचे डावपेच दोन्ही संघांना माहीत आहेत आणि ते दाखवण्याचा प्रयत्न सध्या राजेश करतायत. चांगली गोलंदाजी राजेश भोये यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. लोअर फुलटा चेंडू आहे. गुडगा थोडासा वाकवलाय. डिस्टन नाही कव्हर केला पण झेल सुटलाय. 2 क्षेत्ररक्षक आले. कॉलिंग नव्हती, कॉलिंग मध्ये कमी हाताला लागला. एका टप्प्याशी चेंडू सीमारेषा पार. चौकार. बॉल घेऊन खेळण्याचा प्रयत्न दीपेश लोखंडे यांनी केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. हा कॅच कॅरी होणं गरजेचं होतं. कॅच सुटलेत, जीवनदान मिळालेत, धावसंख्या वाढल्यात. डान्सिंग डाऊन द ट्रॅक पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. विकेट किपर चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतात. एक सिंगल कंप्लीट. सिंगलच्या माध्यमातून धावफलक्यावरती आपण धावा पाहिल्या तर जाऊन पोहोचतात 16 धावा. V24 चंदनसर संघाच्या प्रयत्न संधी निर्माण केल्या जातात राजेश भोये यांच्या माध्यमातून. तो करम सर संधी निर्माण झाल्या पण त्या संधी नाही साध्य केल्या. जसा एक झेल सुटला गेला होता, एक धावाची संधी होते की काय असंही वाटलं गेलं होतं. या ऑपॉर्च्युनिटी आहेत, या ऑपॉर्च्युनिटी तुम्ही वेस्ट केल्यात, घालवल्या. संधी घालवल्यात आणि त्याचा परिणाम देखील झाला. आता 1.5 षटकांचा खेळ. धावा धावफलकावरती 16 दीपेश खेळतात 10 वरती, 6 वरती मंगेश मात्रे बॅटिंग करतायत. पुढे आले डान्सिंग डाऊन द विकेट. गॅपमध्ये बरोबर वाईडिश लॉंगरला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द रोप. शेवटच्या चेंडूवरती चौकार. केलं गेलं होतं कदाचित बॅटच्या खालच्या टोकाला लागल्या, पण महत्वाचं काय होतं त्या 2 क्षेत्ररक्षकांमध्ये जो गॅप होता त्या गॅपमध्ये जाऊन पोचलेला आहे. आजच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर त्याच्यानंतर जयदुर्गा रायपाडा संघ खेळणार आहे, जो NCC ग्रामीण चषक 2022चा विनर आहे. जो विनर होता तो खेळणार आहे. एक संघ आई ग्रुप परेडपाडा, जो गेल्या वर्षी आपण रनरअप पाहिलं होतं त्या टीमला, तो खेळणार आहे. यंदाच्या हंगामामध्ये NCC बी देखील फॉर्ममध्ये आहे, तो संघ खेळणार आहेत. मजा येणार आहे. आजचा ग्रुप जे 10 संघ आहेत ताकदवान आहेत, तुल्यबल आहेत. नक्कीच 2 षटकाचा खेळ संपला. धावा धावफलक्यावरती 20. पुढचा मॅच होईल श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी बी वर्सेस आई ग्रुप परेडपाडा. दोन्ही संघाचे कॅप्टन पहिल्या इनिंग मध्ये बरोबर टॉस केला जाणार आहेत. 2 षटकांचा खेळ मैदानावरती संपला. 20 धावा धावफलक्यावरती बनवण्यात आल्यात. पहिला बॉल आपण पाहिलं तर लेगस्टम्पच्या बाहेर जाणारा बॉल. पंच बोलतायत, व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत परशुराम पाटील गंभीर सर. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर मयूर मांगेला सर. हे दोन्ही पंच आहेत, अनुभवी पंच आहेत, दोन्ही क्रिकेटपटू आहेत. धावा 21. लोवर फुलटस बॉल. बैठक स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न. केशव यांच्या षटकामध्ये आक्रमण केलंय दीपेश लोखंडे यांच्या बॅटमधून. चेंडू सीमारेषेच्या पार. षटकार 6 रन. ग्रामीण धमाका 6.
स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न दीपेश लोखंडे आपल्या स्वतःचं असलेलं आक्रमकता मैदानावरती दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय आणि या षटकारांना धावसंख्या वाढल्यात. पुन्हा एकदा आणखीन एक स्ट्रोक मैदानावरती खेळण्यात आलाय. याच खेळाडूला जीवनदान मिळालं होतं आणि त्या जीवनदानाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय दीपेश लोखंडे. दीपेशच्या बॅटमधून आणखीन एक सिक्सर. 6. आणि बॅक टू बॅक 2 षटकार आणि जसं तुम्ही उल्लेख केला जीवनदान. अब जीवनदान लेगा सामने वाले टीम की जान. बॅक टू बॅक 2 षटकार 2 6 आल्यात. 6 स्वीप केलं चेंडू चालाय बरोबर डीप स्क्वेअर वरनं क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. लॉंग चेस फॉर द फिल्डर पाठलाग पोटा आहे. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न 3 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्यात. या 3 धावांनी धावफलक पुढे जाईल. या षटकामध्ये धावा आल्यात. 2 षटकार आले वाईड आले. 3 धावा या चेंडूवरती देखील आल्यात. या 3 चेंडूवरती 16 धावा आल्यात. धावफलक जाऊन पोहोचलाय. 2.3 षटकाचा खेळ. 36. चांगली सुरुवात V24 चंदनसर संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालेल्या आहेत. मंगेशसाठी हा फटका मैदानावरती खेळलाय. बॉल चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आधी दीपेश लोखंडेच्या बॅटमधून पाहिलं, आता मंगेश मात्रेच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 6 सिक्सर. मंगेश देखील रंगामध्ये आला. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. ताकद झोकली डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं. षटकार. धावा त्याला धावफलकावरती 42 धावा धावफलकावरती आहेत. अजून एक टॉस स्टॉप डिलिव्हरी येते डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने खेळलाय. जोपर्यंत फील्ड करतील. या मॅचला सुरुवात झाली त्यावेळेला मी म्हटलं होतं की आता दुपारचं सत्र सुरू होते त्यावेळेला धावांचा वेग वाढणार, थोडासा वेगानं धावा येणार आणि तेच झाले. स्कोर 43. खूप चांगली सुरुवात. केशव यांच्या षटकामध्ये 23 धावा मात्र मैदानावरती घेण्यात आल्यात 5 बॉलमध्ये. आणखीन एक बॉल स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर स्क्वेअर लेग मधून वेगाने पुढे येत आहेत. एक कंप्लीट दुसरा धावेचा प्रयत्न मैदानावरती करण्यात आलाय. सेकंड रन मैदानावरती कंप्लीट करण्यात आल्यात. बरोबर 3 ओव्हरचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 45 धावा V24 चंदनसर संघाच्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. नारंगी ग्रामीण धमाका 2025 आपण ही स्पर्धा पाहतायत. एक ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये संगीत ऐकूया आणि येऊया शेवटच्या 6 बॉलसाठी. थोडासा ब्रेक आपण थोडासा उशिरा घेतो कारण पुढचा मॅच देखील महत्वाचा. टॉस महत्वाचा आहे. 3 षटकांचा खेळ. 45 याच क्रमाने केलं तर 60 धावा धावफलकावरती येऊ शकतील. पुढचा सामना आहे कोपरी बी आणि आई ग्रुप परेडपडा या 2 संघादरम्यान होईल पुढचा सामना. एक गोष्ट आहे ज्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. पहिल्या दिवशीपासून DBNच्या चॅनलवरती ज्यावेळेला लाईव्ह टेलिकास्ट आहे काही चॅटिंग आहे आणि एक विनंती करण्यात आलेली आहे खास करून जी चॅटिंग तिथे होते. चॅटिंग करा, आपल्या टीमला सपोर्ट करा, आपल्या टीमला पाठिंबा द्या. फक्त कोणाचं मन दुखावणार नाही याची काळजी घ्या. कारण वैतरणावरनं सुद्धा काही गोष्टी आम्हाला सांगितल्यात की काही रिक्वेस्ट केली आहेत की प्लीज या ऑन माईक देखील काही गोष्टी आपण सांगाव्या. बघा तुम्ही चॅटिंग करता त्यावेळेला DBN चॅनल असेल स्पर्धा आहे. स्पर्धेला जास्त काही फरक पडत नाही आहे. पण त्याच्यामुळे काय होतं की चॅटिंग करताना जो शब्दांची मर्यादा आहे ती मर्यादा ज्यावेळेला तुम्ही ओलांडता त्यावेळेला तुमच्या आपसातले संबंध कदाचित खराब होऊ शकतील. जे चांगले संबंध आज वैतरणा गटामध्ये चंदनसर गटामध्ये जे निर्माण झाले आहेत ते संबंध खराब होऊ नये याची काळजी तुम्ही घ्या. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू सीमारेषा पार गेलाय आणि सांगण्याचं का आलंय कारण मागच्या 2 दिवसामध्ये काही कंट्रोल करण्याचा प्रयत्न वैतरणातील काही लोकांनी देखील केला, वाढीवच्या लोकांनी देखील केला. पण ते काही गोष्टी ज्या आहेत ते योग्य वेळेला थांबवणं तेही गरजेचं आहे. त्याच्यामुळे विनंती आहे त्या सर्वांना आपल्या टीमला सपोर्ट करा. आपल्या टीमला, आपल्या गावाला, आपल्या विभागाला सपोर्ट जरूर केला पण समोरच्या गावाचं तिथल्या लोकांचं मन दुखावणं नाही आहे. ती शब्दांची मर्यादा थोडी तुम्ही पाळायची आहे. जर ती मर्यादा नाही पाळली तर खेळ राहील, खेळत राहील पण त्याच्यामध्ये आपसातले संबंध कदाचित ते खराब होतील ना ते पुन्हा एकदा जोडवण्यासाठी वेळ जाईल. क्रिकेटच्या माध्यमातून आपण एकत्र आलोय, एकत्र जुळतोय. एक नातेसंबंध, एक ऋणानुबंध जे तयार झाले आहेत ते कदाचित तुटले जातील. ते तुटू नये याची काळजी प्लीज आपण घ्या जेणेकरून पुढे तसं काही घडणार नाहीये. खरोखर आणि त्या गोष्टी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न होतोय. 3.1 चेंडूचा खेळ संपला. धावा 49. फटका चांगला खेळला आहे. मैदानाच्या आतमध्ये सध्या फायरिंग करतोय मंगेश मात्रे आणि मंगेश मात्रे यांच्या बॅटमधून आणखीन एक कडक सिक्सर. 6 धावा.
पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पंच वलटायत व्हाईट बॉलचा सिग्नल करतायत. अतिरिक्त स्वरूपाचे धावा आता मैदानावरती मिळतात. धावा फलकावरती आपण पाहिलं तर 56 56 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 3.2 चेंडूचा खेळ संपलाय. धावा 56. 27-27 वरती दोन्ही फलंदाज बॅटिंग करतायत. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता. ज्या वेळेला बॅट फिरली ना खाली डगआउट मधनं आवाज आला. मोठा श्वास, मोठा ओचा आवाज मोठा आला. ज्यावेळेला बॅट स्विंग झाली तो त्यावेळेला आवाज आला. डॉट बॉल. पुढचा बॉल गोलंदाज तयार. सूरज तो ओढा जास्त जोर लावलाय. बॉल जर आपण पाहिलं तर ऑफस्टम्पच्या बाहेर गेलाय. पंच व्हाईट बॉलचा इशारा करतायत. धफलकेवरती धावा जर आपण पाहिलं तर 57 धावा. ऑटोमॅटिकली दबाव जो आहे ना तो दबाव पांडवास 11 कातकरीपाड्या संघावरती जाणवतो आता मैदानावरती, कारण की वेस ओलांडली गेल्या 50च्या वरची. जसं तुम्ही उल्लेख केला जोर लावला होता. जोर लावायचा तुम्हाला मॅच जिंकायला. बघा जोर लावा, मॅच जिंकायला जोर लावा, पण जोर लावताना थोडासा दिशाभर करू नका. विकेट आलाय, घडी आलाय 57 वरती. हा पहिला विकेट. एक चांगली पार्टनरशिप ब्रेक झाले, एक चांगली भागीदारी ब्रेक झाले आणि परतताना 27 धावांची खेळी मंगेश म्हात्रेनं खेळले, ज्याच्यामध्ये 2 षटकार 3 चौकार. त्या चॅटिंगच्या सर्वात त्या चॅटिंग का मी उल्लेख करतोय की का सांगतोय तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करतोय की बघा मागचे 2 दिवस आहेत. त्या मागच्या 2 दिवसामध्ये बरेच जण आहेत आणि DBNच्या चॅनलवरती फक्त तुम्हीच नाही आहेत, वैतरणा किंवा परिसरातील नाही आहे. DBNचे जवळपास 70,000च्या आसपास सबस्क्रायबर आहेत. 65,000च्या वरचे आहेत ते. त्याच्यापैकी किमान 6,000 लोक ते पाहतात. 6,000 लोक ते किमान ती चॅटिंग पाहत आहेत. अकोटाप्याचा चेंडूचा शॉर्ट ऑन पुल केलाय मिड विकेटच्या रिझनमध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. लिरलेमध्ये थ्रो देखील तितकाच चांगला आलाय. हे सगळं व्हायला होतं पहिला सुरुवातीपासून, पण ठीक आहे देर आहे. दुरुस्त आहे का बघूया. देर तर आल्यात, उशिरा आल्यात, फक्त ते दुरुस्त आल्यात का बघूया. 3.5 षटकाचा खेळ. शेवटचा बॉल. धावफलकावरती धावा 58. 58 धावा धावफलकावरती बनवण्यात आला. सूरज पुन्हा तयार षटकातील पुढचा बॉल घेऊन. ऑन साइडला फटका मात्र मैदानावरती खेळलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पार. शेवटच्या बॉलवरती दीपेश लोखंडे यांच्या बॅटमधून आलेला आणखीन एक दर्जेदार षटकार आलाय. धावा धावफलकावरती बनवण्यात आल्यात. पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 64 धावा धावफलकावरती बनवण्यात आल्यात आणि लक्ष असणार आहेत मैदानावरती पांडवास 11 कातकरीपाडा संघासमोर 65 धाव्यांचं 65 चेस करायच्यात मैदानावरती. होतील नाही होणार याची चर्चा मैदानावरती केली जाणार आहेत. तोपर्यंत आपण जाऊयात टॉसकडे. टॉस देखील महत्त्वाचं आहे. टॉस देखील योग्यवरती होणार आहे. 64 धावा धावफलकावरती यायला, कारण 6-4 भरपूर या मॅचमध्ये आपण पाहिलं आहेत. समोर कक्षामध्ये हलकासा बदल येईल. धनंजय पाटील असतील, त्यांना जॉईंट होतील प्रशांतजी आदवडे. एक जो मुद्दा मी उल्लेख करतोय किंवा ज्याचा उल्लेख का करतोय, कारण DBNच्या त्या यूट्यूब चॅनलला जवळपास 65,000च्या वरचे सबस्क्रायबर आहेत. किमान त्याच्यातले 6,000 लोक तरी तो मॅच पाहतात. त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळेला चॅटिंग करताना त्यावेळेला अनावधानाने होईना किंवा चुकीने का होईना आपल्या विभागाचं, आपल्या या गावाचं आणि पर्यायानं जे क्रिकेट खेळणारे जे संघ आहेत त्यांचं नाव खराब होते. आणि तुम्ही देखील जी शब्दाची मर्यादा ओलांडताना मग तुमचं देखील तिथे व्यक्तिमत्व दिसून येतं की काय तुमचं व्यक्तिमत्व आहे. त्याच्यामुळे तिथे शब्दाची मर्यादा थोडीशी पाळा, जेणेकरून कदाचित जो चुकीचा संदेश तिथे जातोय ना तो चुकीचा संदेश जाणार नाही. दीपेशच्या बॅटमधून आलेल्या 33 धावा. तडाखीबंद बॅटिंग केले. 12 चेंडूमध्ये 33 धावा त्याने बॅट टोकल्या. 3 षटकार आणि 1 खणखणीचा चौकार त्याच्या बॅटमधनं. 275चा स्ट्राईक रेट. आणखीन काही या ठिकाणी कार्यक्रम आहेत, सोहळे आहेत, त्याचा बॅनर आपण अगदी थोड्याच वेळात पाहणार आहोत. दीपेशची अफलातून बॅटिंग. दीपेश लोखंडे एक व्यावसायिक खेळाडू आहे. सत्यनारायण प्रतिष्ठान ग्रामस्थ मंडळ कोपरी विरार पूर्व सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सत्यनारायणची भव्य यात्रा आपण पाहणार आहोत आणि त्याचा शेड्यूल आपल्या स्क्रीनवरती आहे. या कार्यक्रमाला सुरुवात होईल 1 तारखेला. 4 तारखेपर्यंत एक भव्य दिव्य कार्यक्रम आपण बघणार आहोत. सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरं केलं जात आहे आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपल्याला बघायला मिळणार आहेत. सत्यनारायण प्रतिष्ठान ग्रामस्थ मंडळ कोपरी विरार पूर्व सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्तानं श्री सत्यनारायणची भव्य यात्रा आणि या कार्यक्रमाचं लाईव्ह टेलिकास्ट DBN लाईव्हवरती आपल्याला पाहायला मिळेल. 4 दिवस विविध कार्यक्रम आहेत. आपण पाहू शकता या संपूर्ण कार्यक्रम पत्रिकेमध्ये
या कार्यक्रमाचा आवर्जून आस्वाद घ्यावा असं आव्हान या ठिकाणी आयोजकांनी केलेलं आहे. जमिनीवरती आपण हा संपूर्ण अद्भुत असा सोहळा पाहणार आहोत. नारंगीचं अत्यंत सुंदर असं मैदान. नारंगी ग्रामीण धमाका 2025चा क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार, मनोरंजनचा डबल बार. यापूर्वी दीपेशनं अप्रतिम बॅटिंग केले, क्लास बॅटिंग केले. डोळ्यांचं पांढरं पडणारा खेळ त्याच्याकडनं झालेला आहे. अंपायर रेडी सामन्याला होते सुरुवात. मगाशी एक अनाउन्समेंट केले तुकाराम वांगेरे सरांनी. आपल्याला रिक्वेस्ट आहे पुन्हा एकदा 24 चेंडूमध्ये 65 धावांचा आव्हान आहे. V20 चंदन सर संघानं दमदार बॅटिंग केले. पांडवांसमोर एक मोठं आव्हान आहे. धनंजय आमच्याबरोबर. धनंजय, चर्चा आपण करू शकता. आपण ज्या गावामध्ये राहतो त्या सत्यनारायण कोपरीमध्ये सुवर्ण महोत्सव सेलिब्रेट केला जातो, त्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. जयच तयारी सुरू आहेत आणि आपल्या परिसरातील सर्व भाविकांनाही विनंती आहेत सर्वांनी तीर्थप्रसादाचा लाभ आणि 4 दिवस यात्रेचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे ही सर्वांना विनंती सर आहेत. वेगवेगळे शेड्यूल आहेत, वेगवेगळे कार्यक्रम आहेत. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर एक पौराणिक नाटक दाखवण्याचा प्रयत्न होणार आहेत. खास करून त्याही गोष्टीची चर्चा होणार आहेत. दुसऱ्या दिवसामध्ये पाहिलं तर हसाल एक कार्यक्रम आहे, तोही कार्यक्रम तुम्हाला आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि बरोबर दुसऱ्या दिवशी जर पाहिलं तर 12 वाजता बालयोगी श्री सदानंद महाराज यांचं आपण पाहिलं तर आगमन जे आहेत ते आगमन होणार आहेत. आणि खास करून आपण पाहिलं तर ही दृश्य जे आहेत ती दाखवली जात आहेत. निश्चितच वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल या संपूर्ण सुवर्ण महोत्सवामध्ये आपण पाहणारा कुस्तीचा कार्यक्रम अर्थात चितपट करण्याकरता इथे देखील स्पर्धक येतील, मजा येईल. त्याचबरोबर गुणवंतांचा गौरव देखील वैविध्यपूर्ण वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या टॅलेंटेड गुणवंतांचा सन्मान देखील या मंचावरती केला जाणार आहे. V20 चंदनचा संघाकडनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. खेळण्याची जबाबदारी आघाडीचा फलंदाज बॅटर मैदानावरती दाखल झालेले आहेत. सामना सुरू आहे. पांडवाच कातकरीपाडा आणि V20 चंदन सर या दोन संघादरम्यान मानाची पद्धतीची स्पर्धा. नारंगी ग्रामीण धमाका 2025चा क्रिकेटचा महासंग्राम आपण या ठिकाणी पाहत आहात. थर्ड मॅनमध्ये क्षेत्ररक्षक पॉईंट कव्हर, त्यानंतर एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफमध्ये. पुढच्या सामन्याचा टॉस त्याची किमान 3 वेळा अनाउन्समेंट झाली. कोपरी संघाचा कॅप्टन आणि परेडपाडा संघाचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचे. कोपरी संघाचा कॅप्टन आणि परेडपाडा संघाचा कॅप्टन. पहिला चेंडू राईट मुहूर्त विकेट. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणणारा चेंडू ऑफटॉपच्या थोडासा बाहेर जाऊन स्कोअरिंगच्या दिशेनं वळवलाय. 1 धाव, दुसरी धाव, 2 धावा पूर्ण होती. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? 2 धावा तर पूर्ण केल्या आहेत. फलंदाज संतोषनं यावेळेला तुकाराम सरांचा आवाज तुम्ही ऐकलेला आहे. एक अनाउन्समेंट मोठी झालेली आहे, ती गांभीर्यानं घ्या प्लीज, रिक्वेस्ट आहे. दुसरा धनंजय, आपलं देखील कमबॉक्समध्ये स्वागत आहे. युवा समालोचक 5 वर्ष सातत्यानं आपण बघितलं, खूप प्रगती केली धनंजयने. धनंजय, आपलं स्वागत आहे. संतोष वरती आपण बॅटिंग करताना पाहतोय. पहिला बॉलचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 2 धावा. संतोष मैदानावरती तयार आहेत. समोर मंगेश म्हात्रे अष्टपैलू खेळाडू आहेत. फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. विजय पावले कॅच सोडलाय. मैदानावरती जीवनदार माला. धावफलकावरती धावा जर पहिला तर 1 ने वाढत असताना धावसंख्या 3 धावा. प्रशांत सर, पहिल्या सत्रामध्ये काय घडलं होतं? दीपेश लोखंडेला मिळालेलं जीवनदान, त्यानं घेतलेला फायदा, त्यानं केलेली आक्रमक इनिंग, ती कुठेतरी पांडवास कातकरीपाडा संघासाठी निर्णायक ठरली होती पहिल्या डावामध्ये, आणि ते जीवनदान. अगदी करेक्ट, अगदी बरोबर सांगितलं. एक तिथे नशिबाची साथ मिळेल. त्यानंतर दीपेश लोखंडेने मागे वळून पाहिलं नाही, अप्रतिम बॅटिंग केले. कोलबट टप्प्यात चेंडू खेळायचं होतं ऑफ साईडला. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. निकटच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न करत असताना आकाश चेंडूच्या रेषेत येत नाहीये आणि त्यामुळे बॅट आणि बॉलमध्ये चांगलं बॅटल बघायचं किंवा मिडल ऑफ द बॅट खेळून ज्या धाबा या ठिकाणी करायच्या आहेत त्या धाबा मैदानावरती होत नाहीयेत. धावफलका धाबा 3 बॉलचा खेळ संपला. धाबा धावफलकावरती 3. टार्गेट 65 धाब्यांचं माइंडसेट ठेवावं लागेल. किती रन घ्यायच्यात पहिल्या षटकामध्ये त्या रीतीने तुम्हाला बॅटिंग करायची आहे. पुन्हा खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आपण पाहिलं तर ऑन साईडला क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती येतात. सतीश बॉलला फील करतायत. एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून धाबा धावफलकावरती 4. 65 धाब्याचा ज्यावेळी तुम्ही पाठला करताना त्यावेळी तुमची सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. अपेक्षित प्रमाणे कामगिरी तुम्हाला मैदानावरती करायची आहे. प्रशांत सर, अगदी बरोबर. या मॅचमध्ये तुम्हाला तुमचा एक प्लॅन बनलाय, त्याप्रमाणे बॅटिंग करणं गरजेचं आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑन. मंगेश म्हात्रे कोलबट टप्प्याचा चेंडू
पुन्हा एकदा ऑफटमच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न संतोषने केला. नॉस्टेकर एंडला बॅट्समन आकाशला धाव घ्यायची होती, परंतु धाव काही मिळणार नाहीये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक गल्लीमध्ये जाऊन करते. खोलवर टप्प्याची गोलंदाजी क्रीजचा वापर केला जातो आहे आणि बॅट्समनला चेंडू रीड करता येत नाहीये. धावांचा ओघ वाढत नाहीये. मॅन्डेटरी पॉवरमध्ये मंगेश म्हात्रेचा जलवा आपल्याला बघायला मिळतोय. वरेश नजाकत या खेळाडूकडे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. शेवटचा बॉल पुण्यात चांगला टाकलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सतीश आहेत. बॉल फील करतात, एक सिंगल कंप्लीट होईल. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती संपेल. जसं षटक हवं होतं V24 चंदनसर संघाला त्याच प्रकारचं षटक आलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 5 धावा मंगेश म्हात्रे यांच्या षटकामध्ये. चांगलं षटक राहिल्यात. तिथे पहिल्या षटकामध्ये जवळपास 10 आल्या होत्या, इथे पहिल्या षटकामध्ये 5 आलेल्या आहेत. चला टॉस करूयात. दोन्ही संघाचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत. एका बाजूला आई ग्रुप परेड पडाव आणि दुसऱ्या बाजूला असेल श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी बी. या दोन संघादरम्यान होईल टॉस. षटकाचा खेळ संपला. धावा फलकावरती 5. दीपेश लोखंडे मैदानावरती तयार होत आहेत. आता ही दृश्य सध्या स्क्रीनवरती दाखवले जात आहेत. अगदी दोन्ही आमचे कॅमेरे, एका बाजूला गोलंदाजाला फॉलो करणारा हा कॅमेरा दीपेश लोखंडे आणि दुसऱ्या बाजूला बॅटर संतोष. खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू मात्र निघून जातो. एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 6 धावा धावफलकावरती लगावण्यात आल्यात. 1.1 चेंडूचा खेळ संपलाय. टार्गेट 65 धावेंचं आहेत. दीपेश लोखंडे यांना आपण मैदानावरती पाहतायत. धावसंख्या तर खूप चांगली उभी केल्यात आणि तिला रोखण्याचा प्रयत्न मैदानावरती करतात V24 चंदन सरचा संघ. दीपेश लोखंडे पुन्हा तयार. समोर आकाशला चांगली कामगिरी करावी लागेल. ओव्हर द विकेट. पुन्हा बागपूरला गेले. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र आपण पाहिलं तर दूरवरून येत आहेत. राजू बॉलला फील करतात. एक सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफलकावरती 7 ऑन स्कोर कार्ड लगावले गेलेत. धीम्या गतीने सुरुवात प्रशांत सर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 16 चेंडूमध्ये 58 धावांचं आव्हान आता पांडवासमोर आहे. गोलंदाजी मार्कवरती कसलेला गोलंदाज दीपेश लोखंडे असते. 33 धावांची शानदार इनिंग त्याने पेश केली. खरं तर पुढचा चेंडू होता ऑफ्टरच्या बाहेर. बॅट्समॅन चप्पल झाला होता संतोष. पाट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. यष्टीरक्षण खूप चांगलं होतंय. धाव करण्याचा प्रश्न नाहीये. दीपेश लोखंडे मैदानावरती दमदार कामगिरी करत असताना अष्टपैलू खेळाडू आहे, स्वतःला सिद्ध करतोय. स्वतःला सिद्ध करताना पाहायला मिळतो. धावफलकावरती धावा 7. 1.3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. शफल जास्त झाले होते. मिडल ऑफ द बॅट नाही करू शकले संतोष आणि ते चित्र तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळत आहे पांडवास कातकरीपाडा संघाच्या माध्यमातून. पुढचा बॉल ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न. संतोष वालिबी यांच्या डोक्यावरून बॉल चाललाय. मार्ग सुद्धा असताना पाहायला मिळतोय. जोपर्यंत बॉल फील केलाय तोपर्यंत डबल कंप्लीट होत असताना पाहायला मिळतंय. तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न करायचा आहे पण थांबवलंय. धावसंख्या धावफलकावरती 2 ने वाढत असताना 9च्या घरामध्ये पाहायला मिळत आहेत. प्रशांत सर सुरुवात शांत पद्धतीने आहेत. आक्रमक ग्रुपच मैदानावरती दिसत नाही दोन्ही खेळाडूंकडून. अगदी बरोबर. प्रयत्न होत आहेत, असं नाही की प्रयत्न होत नाहीत, परंतु मिडल ऑफ द बॅट त्यांना खेळता येत नाहीये. अतिशय दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत V24 चंदन संघाने केले. संतोष 7, आकाश 2, धावा 9. पांडवास कातकरीपाडा. बघा इथे तुम्हाला चेंडू रीड करावा लागेल तरच धावा येतील. चेंडू ओळखावा लागेल. टप्पा ऑफटमच्या बाहेर आहे. खेळण्याचा प्रयत्न ऑनसाईडला केला गेलाय. डिबेल लाईव्हवरती बघा काय घडलं होतं. ॲक्शन रिप्ले. अतिशय दर्जेदार कामगिरी दीपेशची. लेगस्टमच्या बाहेर एक पाय त्याचा गेलाय आणि त्यानंतर ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही आहे. दुसऱ्या ओव्हरमधला शेवटचा चेंडू. दीपेश लोखंडे ऑनसाईडला पूल केलाय. टप्पा खूप चांगला होता. लाईन चांगली आहे. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा सतीशला आपण पाहू शकता रिॲक्ट होत असताना. खूप चांगले क्षेत्ररक्षक. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 10 बिनबाद 10. मैदानावरती धावसंख्या आहे. उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि सध्या टॉस केला जातोय 2 संघादरम्यान. ते चित्र आपल्या स्क्रीनवरती DBN वरती आपण पाहू शकता. टॉस का बॉस कोपरी संघाचा कॅप्टन, तर दुसऱ्या बाजूला समीर कासारे, उमेश परेड. टॉस पाहूया कोणी जिंकलाय. सी संघाचा कॅप्टन सध्या टॉस करतोय.
विशालला आपण पाहू शकता सध्या स्क्रीनवरती आपल्याला विशालला पाहायला मिळत आहे आणि डिबेन लाईव्ह खूप चांगलं थेट प्रक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवतं. दीपेशच्या षटकात 5 धाबा, 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाबा 10. सतीश राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉलच्या डोक्यावर फटका चांगला खेळ आहे. लॉगामध्ये क्षेत्ररक्षक आहे. धीरूनं चेंडू फील्ड केला. एक धाव चांगलं क्षेत्ररक्षण. धाबा 11. नेल्सन आकडा आणि आता 11 चेंडू 54 धावांची आवश्यकता. नाही, धीरू ज्यावेळी फिल्डिंगला होतं त्यावेळी ते धीरूचं गाणं व्हायरल झालं होतं ते आठवण येत आहेत. धीरूच्या चेहऱ्यावर स्माईल आहेत. धावा 11. 2.1 चेंडूचा खेळ संपलाय. गोलंदाज तयार सतीश. फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आता स्वतः विकेट किपर निशान मात्रे त्या ठिकाणी कॅच कॅरी करण्याच्या प्रयत्नामध्ये सांगतो की सूर्याची किरण जे आहेत ते डोळ्यावरती आल्यात आणि त्यामुळे हा कॅच कॅरी करू शकले नाहीत. जीवनदान मिळाल्यात. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 13. तितका काही फरक पडणार नाही तो V24 चंदनसार संघाला, कारण मैदानावरती आकाश आणि संतोष आक्रमण तितकी भूमिका नाही पाहायला मिळालेली आहेत. 10 चेंडू आणि 53 धावांची आवश्यकता. याचा अर्थ V24 फाउंडेशन संघानं अप्रतिम बॅटिंग केले, चांगली गोलंदाजी केले. सतीश पायावरचा चेंडू हलकासा अपील. पंचाने सांगितलं इम्पॅक्ट आउट ऑफ द अस्तम आहे. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत. 9-53 धावांची आवश्यकता. या ठिकाणी V24 फाउंडेशन चंदनसार संघाचा जर विचार केला तर एक दमदार पोझिशनमध्ये, स्ट्रॉंग पोझिशनमध्ये आहेत. हळूहळू सतीश आपल्या बॉलिंग मार्फती येतोय. युवराजचे केस आणि सतीशचे केस याची चर्चा होऊ शकते. 12 धावा धाबलकावरती आहेत. पुढचा बॉल गोलंदाज तयार. फटका हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. दीपेश लोखंडे कुठलीही चूक तो करणार नाहीत. चांगला कॅच त्यांनी कॅरी केलाय. फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळतोय. 2.4 चेंडूचा खेळ संपलाय. धावा फलकावरती 12 आणि 12 वरती गमावलाय. पहिला विकेट टीम पांडवा 11 कातकरीपाडा टीम न गॉन. संतुष्ट केल्या. 12 धाबा 12 चेंडूमध्ये 9 धाबा केल्यात. आज त्याची दमदार कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. बघा काय घडलं होतं. ऑफ्टॉपच्या बाहेरचा चेंडू आहे तिथून आतमध्ये आला. लेंथ खूप चांगली होती. 4थ्या स्टंपवरून अगदी थोडासा आतमध्ये येणारा चेंडू आहे. बॅकपुढे जाऊन खेळायचं होतं आणि दीपेश लोखंडे एक व्यावसायिक खेळाडू त्यानं पकडलेला उत्तम प्रकारचा झेल. संतोषचा संपला खेळ. सतीशच्या या षटकात 4 चेंडूमध्ये फक्त 2 धाबा त्यानं खर्च केल्यात. एक गडी बाद केलाय. 12 धाबा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पांडवाच. टप्पा पडल्यानंतर खाली राहणारा चेंडू ऑन साईडला खेळायचं होतं केशवला. यष्टीरक्षण खूप उत्तम प्रकारचं आहे. धाव करण्याचा प्रश्न असणार नाहीये. या षटकात सतीशची तिखट गोलंदाजी. भरत आहे स्ट्राईक वरती. भरत घरत धपलक्यावरती धावात 12 आणि भरतचा उल्लेख केला तर पांडवास कातकरीपाडा संघाचा तो महत्वाचा खेळाडू आहे. या संघाला घेऊन जाणारा भरत स्ट्राईक वरती तयार. फटका चांगला खेळलाय. हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉल वरती येईल मंगेश तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या माध्यमातून धावा फलकावरती 3 ओव्हर 13 रन 1 विकेट. सुरेख गोलंदाजी. सतीशची 1 षटक 3 धावा आणि एक महत्वपूर्ण बडी त्याला मिळाला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये पांडवा. सत्यनारायण कोपरीच्या मैदानावरती अर्थात तिथे त्या प्रांगणामध्ये सुवर्ण महोत्सव साजरा केला जाईल. सध्या नारंगीच्या अत्यंत सुंदर मैदानावरती बेहंगम दृश्य पाहू शकता. या मैदानाचं नारंगी ग्रामीण धमाका 2025चा थरार रंगतोय. धपलका धाबा 13 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आकाश 3 वरती बॅटिंग करतोय. भरतनं केल्याचं एक अत्यंत महत्त्वपूर्ण षटक सतीशचं अफलातून कामगिरी केली. सुरेख गोलंदाजी केले. सेटमॅन पॉइंट. खबरमध्ये क्षेत्ररक्षक लांगामध्ये क्षेत्ररक्षक आहे विराज. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. रिक्वायर्ड रेट 62.40. करंट रन रेट 4.11. धावफलक धाबा 13. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विराज. यावेळेला फटका खूप चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरला गॅप भेदलाय.
चेंडू सीमारेषा पार जाईल, यामध्ये नाही कोणतं दुमत, या चेंडूमध्ये भरतनं दाखली आपली हुकमत चौकार. तीन विकेट घेतले तर गौरव घरत आणि विवेक मात्रे यांच्याकडून 1,000 रुपयाचा पारितोषिक मात्र जाहीर करण्यात आलेला आहे. धावाधपलकावरती 18, 1 विकेटच्या नुकसानीनंतर आज विराजला संधी देण्यात आलेली आहे, त्याचा फायदा त्याला घेणं गरजेचं आहे. अगदी बरोबर. संधीचं सोनं करावं लागेल विराजला. 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. फटका चांगला आहे, परंतु मंगेश चेंडूच्या खाली पकडलाय झेल आणि भरतचा संपला खेळ. विराजला 1 विकेट आले. अत्यंत महत्वाचा षटक आहे. 18 तिसरा धक्का. विकेट असेल, जर त्याला 3 विकेट मिळालं तर 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. 18 धावा. धावफलकाचा विचार केला तर काय घडले पहिल्यांदा पाहूया. मैदानावरती ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू होता, लॉफ्ट केला होता. मंगेश चेंडूच्या खाली निश्चितच या ठिकाणी अप्रतिमरित्या झेल पकडलाय. फलंदाज बाद. भरतची कडी संपुष्टात. विकेट आला आणि धावफलकावरती धावा जर पाहिलं तर 18 धावा पारितोषिक असणार आहेत. गौरव घरत बोलिन्स आणि विवेक मात्रे घाणीचा तलाव यांच्याकडून ते पारितोषिक असणार आहे या खेळाडूसाठी. 18ला 2 विकेट आतापर्यंत गमावल्यात पांडवा सिलेमर कातकरी पाडांना. पुढचा बॉल लेगस्टम्पच्या बाहेर जाणारा बॉल. पंच वळतायत, व्हाईट बॉलचा सिग्नल करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव आपल्याला मैदानावरती मिळत असताना पाहायला मिळतं. धावसंख्या 19 आणि आज संधी मिळाल्या प्रशांत सर या खेळाडूला गोलंदाजी करण्याची विराज यांना. अगदी बरोबर, कारण बँक बॅलन्स आहे चंदनच्या संघाकडे, त्यामुळे एक प्रयोग त्याने केलाय. विराजला संधी दिली. राईट अप ओव्हर द विकेट. अकोटाबादचा चेंडू आहे, त्यावरती खरपूस समाचा चेंडू जाईल फाईनच्या दिशेनं. धावा मिळते 4. चौकार. धावफलकावरती 23. या मॅच नंतर जी क्रीज आहे ती क्रीज झाकून घ्यायची विनंती असणार आहेत आपले माली. 23 धावा 2 गडी बाद. 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. टार्गेट थोडंसं मोठं होतं. फटका चांगला खेळलाय. बॉल हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक मंगेश मात्र थोडासा पुढे आहे आणि बॉल मात्र निघून गेलाय सरळ सीमारेषेच्या पार. प्रवीण यांच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार कडक सिक्सर 6. मोबदल्यामध्ये विजयाचं अंतर कमी करणारा षटकार. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं. अकोटाबादचा चेंडू होता आणि अशा वेळेला अप्रतिम कामगिरी केली चंदनच्या संघानं. 4 षटकांचा खेळ. 29 धावा धावफलकावरती. V20 पर चंदन सर 1/35 रन. कॉन्ग्रेचुलेशन. एक बहुत बड़ी जीत अर्जित करती भी चंदन सर की टीम. कॉन्ग्रेचुलेशन. दीपेश लोखंडे बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी रही है. 12 गेंदों में 33 रन. मंगेश के साथ एक अच्छी साझेदारी. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी ग्रामीण धमाका 2025 हा महोत्सव आहे. हा उत्सव आहे नारंगीच्या मैदानावरती. हा एक मोठा धमाका आपण पाहतोय. दीपेश लोखंडे आपण मनोरंजनाचा पुरस्कार घेण्याकरता यायचं आहे. त्याचबरोबर येणाऱ्या कालावधीमध्ये DB लाईव्ह